हॅलो फ्रेंड्स, तर हे बघा हा वर्कवाला ब्लाऊज आहे आणि याचा गळा दिलेला आहे त्यांनी 7 इंचेचा आणि ज्यांचा हा ब्लाऊज आहे त्यांना गळा पाहिजे आहे 10 इंचाचा। तर तो आपण कशा पद्धतीने वाढवणार आहोत तेच मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण प्रोसेस कळून येईल। हे बघा, अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून घेतलेला आहे। तर आपण पाठीचा भाग दुसऱ्या साईडला कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत वर्क सोडून। ठीक आहे, आणि आता आपण जो वर्कवाला गळा आहे तो आपण कट करून घेणार आहोत। एकदम छोटा गळा दिलेला होता, तर तो आपण डीप कसा घेणार आहोत तेच या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा गळा आहे आणि आता आपल्याला याच्यावर हे बघा, आपण हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे कापलेले आहेत, तर ते आपण जॉईन करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपण अस्तर घेतलेला आहे आणि आता अस्तरवर आपण गळा काढून घेणार आहोत आपल्याला पाहिजे तितका। तर हे बघा, आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची आपल्याला पाहिजे आहे 10 इंच। तर हे बघा, आपण अशा पद्धतीने 10 इंच मोजून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे 3 इंच गळा रुंदी आणि हे आपण दोन्ही लाईन जॉईन करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपण त्याला गोलाकार आकार देणार आहोत। ठीक आहे, तर हे बघा, वर्कवाला गळा आपण त्यावर ठेवून बघू अशा पद्धतीने। आणि आपल्याला वरती प्रत्येकी 3-3 इंच दोन्ही साईडने वाढवायचं आहे। तर हे बघा, अस्तरचा गळा आपण कट करून घेऊ। तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा। हे बघा, पूर्ण अस्तर आपण मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे। ठीक आहे, नेहमी आपण गोल गळा घेतो त्या पद्धतीने आपण पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे आणि आता आपण याचा एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने गोल गळा झालेला आहे। आणि आता आपण जे मेन फॅब्रिक आहे गळ्याचं, तर त्यावर आपण अशा पद्धतीने मध्यभाग ठेवून घेऊ। ठीक आहे, आणि आता आपण त्याला पिन्स लावून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने एकदम प्रॉपरली आपल्याला पिन्स लावून घ्यायचे आहे। जेणेकरून फॅब्रिक कुठेही सरकणार नाही। ठीक आहे, पिन्स लावून झालेले आहे। आता आपण त्याला खालच्या साईडने जसा गळ्याचा आकार आहे आपण त्यावर स्टिच करून घेणार आहोत। हे बघा, वर्कवाला गळा आहे त्यामुळे एकदम कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं असतं, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप आपल्याला मिळतो। ठीक आहे, आता आपण त्या पिन्स काढून घेऊ। आणि आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। ठीक आहे, मध्येही आपण छोटे छोटे कट देणार आहोत, जेणेकरून एकदम परफेक्ट आपला हा गळा अटॅच होईल। हे बघा, आता आपण तो गळा वरच्या साईडने घेणार आहोत।
आणि त्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण वरच्या साईडनेही दाब टीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे साईडनी वर्क आहे ना, तर त्या साईडने आपल्याला असं फॅब्रिक मध्ये फोल्ड करून आपल्याला त्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. जेणेकरून एकदम परफेक्ट आपले हे वर्क अटॅच होईल. हे बघा, एकदम परफेक्टली आपले वर्क अटॅच होत आहे. ठीक आहे. मध्यभाग प्रॉपरली मधल्या पॉईंटवर आला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून एकदम परफेक्ट आपल्याला हा गळा अटॅच करता आला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपण खालचा गळा अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला वरती काय करायचं आहे ते बघूया. तर हे बघा, एक पॅच आलेला होता त्यामध्ये, तर तो पॅच घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला आपण मध्यभागी कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही वरती लेसही लावू शकता, पण या ब्लाऊजला पॅच आलेला होता त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा पॅच घेतलेला आहे. आणि आता आपण तो असा खालच्या साईडने आधी जॉईंट करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि आता त्याला आपण असं वरती फोल्ड करून दाब टीप देऊन घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यालाही आपण सेम पद्धतीने मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम प्रॉपर, एकदम छान अशी फिनिशिंग आली पाहिजे, याची काळजी घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने आपण एक साईड जॉईंट करून घेतलेला आहे. सेम आपल्याला दुसरा पॅच दुसऱ्या साईडने लावायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण दुसराही पॅच अटॅच करत आहोत. ठीक आहे. त्यालाही वरच्या साईडने फोल्ड करून आपण दाब टीप देऊन घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे. आणि आता आपण साईडचा पॅच अटॅच करत आहोत. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊजला एकदम छान असा हा लुक दिलेला आहे. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण एकदम छोटा जो वर्कवाला गळा होता त्याला आपण डीप कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर हे बघा, हा आहे ब्लाऊजचा फायनल लुक. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा आहे गळ्याचा फायनल लुक. तर चलो बाय.